जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये मॉडेल क्रिकेट अकादमीनं दीपक संघाचा पराभव करत टाई चषक पटकावला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित लेदर बॉल T20 टाई चषक स्पर्धेत शेवटच्या दिवशी मॉडेल क्रिकेट अकादमीनं दीपक संघावर 12 धावांनी मात करत विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी मॉडेल अकादमीनं 20 षटकात 4 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला। सलामीचा निखिल मादास लवकर बाद झाल्यावर विवेक अंची यानं 23 चेंडूत 50 धावा केल्या। तसंच मधल्या फळीतील भरवशाचा यष्टीरक्षक वैष्णव जावळेनं जबरदस्त फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी करत प्रतिषटक 10च्या सरासरीनं धावफलक हलता ठेवला। त्याने केवळ 20 चेंडूत अर्धशतक करत तिसऱ्या गडासाठी 88 धावांची भागीदारी केली। 207 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दीपक संघाला पहिला झटका बसला। तो धडाकेबाज सलामीवीर जखमी झाला, तर त्यानंतर साहिल कोताळकर आल्यापासून त्याने फटकेबाजी केली। संकल्प कांबळे आणि भरवशाचा फलंदाज सईद जहागीरदार लागोपाठ बाद झाले। धडाकेबाज फलंदाज कप्तान अझरनं सगळी सूत्र हातात घेत स्वराज्यवाले सोबत 65 धावांची भागीदारी केली आणि 29 चेंडूत अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला। शेवटचे फलंदाज महेश आरकाल नदीम शेखनं जरूर फटकेबाजी केली, पण थोडे प्रयत्न कमी पडले। विजेता संघ मॉडेल क्रिकेट अकादमी आणि उपविजेता दीपक संघाला अनुक्रमे 51 आणि 21,000 तसंच मानाचा चषक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी आयोजक सुरेश हसापुरे यांच्या समवेत माजी आमदार प्रकाश अलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, उद्योजक सिद्धू पाटील, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष नियोजन प्रमुख गणेश डोंगरे आणि सुदर्शन हसापुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला।